नमस्कार, मी गायत्री. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सध्या मी बाणगंगा परिसरात आहे आणि बाणगंगा परिसर हा संपूर्ण दिव्यांनी उजळला आहे. तुम्ही इथे पाहू शकता की नागरिकांची, भाविकांची मोठ्या प्रमाणात किती गर्दी आहे. आज देवदिवाळी आहे, त्याचबरोबर पौर्णिमा देखील म्हणतो आणि याच निमित्ताने तुम्ही पाहू शकता की इथे नागरिक मोठ्या संख्येने, भाविक मोठ्या संख्येने इथे आले आहेत. महाआरती असते बाणगंगाला. दर देवदिवाळीला इथे दरवर्षी महाआरतीचे आयोजन केलं जातं आणि याच निमित्ताने भाविक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. तर आपण येथेच भाविकांची बातचीत करूया आणि त्यांच्या काय भावना आहेत या देखील जाणून घेऊया. आप कहाँ से आए हो और ये सब देख के आपको कैसे लगा? मैं विरार से आई हूँ. मैंने रील्स में देखा था ये और मेरे को बहुत ज़्यादा एक्साइटमेंट हुई थी कि मैं यहाँ पे आऊँ. बहुत ही अच्छा लगा यहाँ पे आके. खूप छान वाटलं बिकॉज आम्ही इथेच राहतो, तर युजली इथे काहीच नसतात असे प्रोग्राम्स वगैरे. बट हा फेस्टिवल चालू केल्यामुळे इथे खूप गर्दी आणि प्रचंड मस्त फेस्टिवल. दिवाळी संपल्यानंतर पण तो लास्टचा दिवस जो असतो तो उत्साहाने जातो. ठीक है, आधा तो लोग फ़ोटो खिंचवाने ही आते हैं. मैं तो मतलब हर साल आता हूँ यहाँ पे. मतलब मुझे अच्छा लगा. मैं सब दीप वीप सब दान कर रहे, सब मतलब के सब. मुझे तो मेन अच्छा लगा. और मेन जो आधे सब डिवोटी लोग ही आते हैं. कुठून आला तुम्ही आणि कसं वाटलं एकंदरीत? मी इथे बँड्राहून आलो आहे. जेव्हा नेहमी येतो तेव्हा लोक नसतात इथे. अँड आजकाल कसं आहे ना, ऑनेस्टली सांगू तर रीलच्या चक्करमध्ये लोक आले आहेत इथे. ह्याच्या पहिला मी जेव्हा आलेलो 2 वर्षा पहिला आणि ह्याच्या पहिला यायचो तर इथे व्हायचं दरवेळी. पण कसं असतं की तेव्हा लोक नव्हती. आज जे आपण गर्दी पाहतो ते फक्त सोशल मीडियाच्या थ्रू आपण पाहतो नो. आणि कसं आहे की थोडी भक्ती कमी आहे लोकांमध्ये, पण कॅमेरामध्ये बोलतात ना लोक जास्ती स्टक झालेत. द थिंग इज की ते आली तर मजा खूप आहे. कारण की ह्या वर्षी मी जाणार होतो काशीला, बट ते नाही झालं कारण ट्रेन फुल होत्या. पण इथे त्याचा एक्सपिरियन्स आला आणि आपली मुंबई आपल्याला कशाही प्रकारे आपण आपल्या मुंबईला डिझाईन करू शकतो. लाईक काशी बनवून झालं, राईट. सो खूप अमेझिंग होतं. या सगळ्यांनी तर मजा करा. हर हर महादेव. हॅलो, माझं नाव साक्षी शिंदे. मी गिरगावमध्ये राहते आणि मी इथे दरवर्षी येते आणि इथला एक्सपिरियन्स खूपच छान असतो. खूप प्रसन्न वाटतं आणि आम्ही खूप लकी आहोत की आमच्या नियरेस्ट आम्ही राहतो तिथे आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी याचा अनुभव घेतो. याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि खूप छान वाटतं. बनारसला, काशीला गेल्यासारखं थोडंसं फील येतं, बट छान वाटतं. कसं वाटतं एकंदरीत? दिव्यांची आरास केली आहे, नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. कसं वाटतंय? सगळी आरती बघून काय वाटतंय आता? खूप सुंदर, बघण्यासारखं आणि बघतच राहावं असं वाटतं. म्हणजे असं बोलतात ना की एक्चुअली हम लोग यहाँ पे ही रहते हैं, यहाँ के रहीवासी हम लोग. तो यहाँ पे कैसे अभी धीरे धीरे सब बोलते हैं सेकंड बनारस है ये, काशी का दूसरा ये नाम दिया हुआ है. तो अभी धीरे धीरे सब चीज़ का प्रोग्रेस हो रहा है. बहुत अच्छा हो रहा है यहाँ पे. और यहाँ पे अभी मतलब प्रोग्रेस होगा तो बहुत ही अच्छा होगा यहाँ का. और सेकंड काशी हो जाएगा यहाँ का. और बोलते हैं कि भगवान का बहुत बड़ा यहाँ पे बहुत सारी मूर्तियाँ हैं. पूजे भी बहुत सारे होते हैं. चारों तरफ भगवान की मूर्ति है, सब भगवान की मूर्ति है. यहाँ पे आने के बाद कोई मंदिर या कहीं जाने की ज़रूरत नहीं है. मतलब सब भगवान के दर्शन आपको यहीं पे होंगे. तो एक बार आप यहाँ पे आ गए तो सब भगवान के दर्शन आपको चारों धाम मिल जाएंगे यहाँ पे. तो मतलब ये दूसरा चारों धाम समझा जाएगा ये इसको. आम्ही वरळीवरून आलो आहे. खूप सुपर्ब एक्सपिरियन्स होता. आम्ही फर्स्ट टाइम अटेंड करतो आरती. सेम आम्हाला उज्जैनला आल्यासारखं फील होतंय सेम. आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आल्यानंतर असं जाणवलं की खूप मोठ्या संख्येने हिंदू लोक या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. धार्मिक कार्यक्रमांसाठी आपण सगळेजण एकत्र होतच आहोत, पण अशाच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची आवश्यकता आहे तिकडे सगळ्या हिंदूंनी अशाच पद्धतीने एकत्र येणं अपेक्षित आहे. केवळ आपल्या धार्मिक कार्यासाठी नाही तर राष्ट्रावर होणाऱ्या आघातांसाठी पण एकत्र आलं पाहिजे. आणि हे इकडे बघितल्यानंतर इतक्या संख्येने जर लोक धर्मासाठी एकत्र येऊ शकतात, चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊ शकतात, तर निश्चितच आपल्या हिंदूंवर होणाऱ्या अन्यायासाठी पण एकत्र आलं पाहिजे. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मला पण वाटतं की सगळ्यांपर्यंत हा विषय जावा आणि अशाच पद्धतीने हिंदूंनी प्रत्येक हिंदूंवर होणाऱ्या संकटांमध्ये एकत्र आलं पाहिजे. हेच मला यातून सांगायचं होतं. आणि आजचा जो दीपोत्सव झाला तो एकदम आध्यात्मिक होता. म्हणजे प्रत्येक क्षणाला आम्हाला इथे सेवा करण्याची पण संधी मिळाली. जे व्हॉलेंटियर म्हणून जी लोक येणार होती त्यांना आतमध्ये सोडणं आहे किंवा थांबवणं आहे, ते सगळंच काही देवाने सेवाही करून घेतली आणि एवढ्या चांगल्या दिवशी ती करून घेतली, हे जास्त महत्त्वाचं. त्याची संधी मिळाल्याबद्दल भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे. बाणगंगा और देखिए और शब्द है ना, बाणगंगा यहाँ पनि छ. म अयोध्या राम मन्दिर भन्दा पनि राम्रो छ है यो बाणगंगा. और सबै श्रद्धालुहरू यहाँ आउनुहोला. कसैलाई थाहा नभएपछि यता आउनुहोला.
मलाई धेरै राम्रो लाग्यो। अयोध्या भन्दा पनि यहाँ भव्य गङ्गा आरती यति राम्रो लाग्यो नि भन्नै नहुने। सबै श्रद्धालुहरू राम मन्दिर नजान सके पनि यहाँ बाणगङ्गा आउनुहोस्। आफ्नो तीर्थालु होइन, यो तीर्थालु आफ्नो स्थान हो। बाणगङ्गा धेरै भव्य छ यो सालमा गङ्गा आरती धेरै राम्रो लाग्यो। अयोध्यामा पनि गएर आए हुँ म 26 जनवरीमा अयोध्या गएर आए हुँ। वहाँभन्दा पनि धेरै राम्रो छ। सबै श्रद्धालुहरू हाम्रो नेपाली दाजुभाइ सब दिदी बहिनी जसलाई पनि जे गर्ने कार्य छ यहाँ राम्रो छ, आउनुहोस्। यो धेरै राम्रो कुरा छ। अनि म त पहिला बार एक्लै आया हुँ है। यसो नसोच्नु होला मलाई लगेर गएन, म कहाँ जाएर तपाईँलाई बताइदिन्छु। धन्यवाद।